नमस्कार मंडळी, जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक साधीसुधी वाटणारी नोकरीची जाहिरात घेणार आहोत आणि तिच्या आत दडलेल्या एका हेल्थ हिरोची, एका आरोग्य योद्ध्याची कहाणी उलगडणार आहोत. चला, तयार आहात का? मग सुरू करूया. तर बघा, ही आहे ती जाहिरात, आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू. पण थांबा, जरा नीट बघा. ही फक्त काही जागा भरण्यासाठी दिलेली जाहिरात आहे की मग सलाम बॉम्बे फाउंडेशनने तयार केलेला एका आधुनिक सुपरहिरोचा ब्लूप्रिंट आहे? काय वाटतं? चला तर ह्या जाहिरातीच्या आत दडलेलं रहस्य आपण शोधून काढूया. ओके, चला तर मग या जाहिरातीचा प्रत्येक भाग आपण बारकाईने तपासूया. सुरुवात करूया अगदी पहिल्या ओळीपासून, म्हणजे पदाच्या नावापासून, कारण खरा क्लू तर इथेच दडलेला आहे. पद आहे सोशल वर्कर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम. ऐकलं? हे फक्त एक जॉब टायटल नाहीये, हे एक मिशन स्टेटमेंट आहे, एक ध्येय आहे. पण प्रिव्हेंटिव्ह हेल्थमध्ये सोशल वर्कर म्हणजे नक्की काय काम करतो? तर बघा, हे असे प्रोफेशनल्स आहेत जे एखादं आरोग्याचं संकट येण्याआधीच, म्हणजे आजार पसरण्याआधीच लोकांना तयार करतात. त्यांचं मेन काम आहे एज्युकेशन, अवेअरनेस आणि लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये चांगले बदल घडवून आणणं. म्हणजे डॉक्टरांसारख्या आजारावर उपचार करत नाहीत, तर आजार होऊच नये म्हणून एक मजबूत, अभेद्य भिंत उभी करतात. अच्छा, म्हणजे यांचा फोकस आजार बरा करण्यावर नाहीये, तर मुळात आरोग्य, वेलनेस याचा पायाच मजबूत करण्यावर आहे. बरोबर? अगदी बरोबर. हे हेल्थ सोल्जर्स आहेत, आरोग्याचे सैनिक, जे आजाराच्या बॉर्डरवर लढतात, हॉस्पिटलच्या आत नाही. चला, आता बघूया की या आपल्या हेल्थ हिरोला या मिशनवर यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणत्या हत्यारांची, कोणत्या टूल्सची गरज आहे. जाहिरातीत दिलेली प्रत्येक अट, प्रत्येक रिक्वायरमेंट म्हणजे या योद्ध्याच्या भात्यातला एक एक बाण आहे. बघूया तरी काय काय आहे. सगळ्यात आधी बघूया शिक्षण. इथे काय लिहिलंय? ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट. पण पुढे बघा, BEd/MAd आणि BSW/MSW. म्हणजे बघा, एका बाजूला टीचिंगची डिग्री आहे आणि दुसऱ्या बाजूला सोशल वर्कची. यावरून एक गोष्ट अगदी क्रिस्टल क्लिअर होते की त्यांना असा माणूस हवाय ज्याच्याकडे शिकवण्याचा स्किल पण आहे आणि लोकांमध्ये मिसळून त्यांना समजून घेण्याची क्षमता पण आहे. काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. पण प्रश्न हा आहे की शिक्षक आणि समाजसेवक दोन्ही एकाच माणसात का? यांना विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करायचंय की पेशंट्सना शिकवायचंय? आणि उत्तर आहे दोन्ही. हे असे शिक्षक आहेत जे अख्ख्या समाजाला आपला क्लासरूम बनवतात आणि आरोग्याचे धडे देतात. आणि असे काउन्सलर आहेत जे लोकांना हेल्दी आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतात. आता येऊया मुख्य कौशल्यांवर. इथे लिहिलंय उत्कृष्ट शिकवण्याची कला आणि एक मजबूत संवादक आणि प्रेरक. हे फक्त रेझ्युमेमध्ये लिहायचे शब्द नाहीयेत, ही या कामाची खरी हत्यारं आहेत. इथे फक्त फॅक्ट्स सांगून चालणार नाही. इथे लोकांना, विशेषतः मुंबईच्या वस्त्यांमधल्या तरुण मुलांना बदल घडवण्यासाठी इन्स्पायर करावं लागणार आहे, त्यांना मोटिवेट करावं लागणार आहे. पण प्रश्न असा आहे की हे नक्की कोणाला मोटिवेट करत आहेत? आणि ज्या लोकांना हे सगळं ऐकूनच घ्यायचं नाहीये, त्यांना आरोग्यासारखे गुंतागुंतीचे विषय कसे समजावणार? जरा विचार करा. तुम्ही एका टीनेजरला समजावताय ज्याला वाटतं की त्याला काहीही होणार नाही. हेच तर खरं चॅलेंज आहे. आणि इथेच तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमची लोकांना आपलंसं करून घेण्याची ताकद कामाला येते. ओके, आतापर्यंत सगळं ठीक होतं. पण आता आपण या जाहिरातीच्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि काहींना वाटेल की सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल अशा अटीकडे वळूया. ही एक छोटीशी अट आहे, पण ती या कामाबद्दल आणि संस्थेबद्दल बरंच काही सांगून जाते. जाहिरातीत अगदी स्पष्ट शब्दांत लिहिलंय नॉन टोबॅको युजर, म्हणजे तंबाखू सेवन न करणारा. आता हा फक्त एक साधा प्रेफरन्स आहे की या मिशनचा एक असा भाग आहे ज्यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही? तर ही नॉन टोबॅको युजर्सची अट योग्य आहे का, फेअर आहे का, यावर थोडा विचार करूया. एका बाजूने पाहिलं तर हे अगदी 100% बरोबर वाटतं, कारण तुम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात काम करत आहात ती तुम्ही स्वतः नाही केली पाहिजे, तरच तुमच्या बोलण्याला वजन येईल, नाही का? पण दुसरी बाजू अशी आहे की कोणी म्हणेल, अरे ती माझी पर्सनल लाईफ आहे, जोपर्यंत मी माझं काम व्यवस्थित करतोय तोपर्यंत माझ्या वैयक्तिक सवयींचा काय संबंध? हा पण एक मुद्दा आहे. विचार करा, तुम्ही अशा फिटनेस ट्रेनरकडे जाल का जो स्वतः सिगरेट ओढतो? किंवा अशा फायनान्शियल ॲडवायझरकडून सल्ला घ्याल का जो स्वतः कर्जात बुडालेला आहे? काय वाटतं? हा खरंच एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे. बरं, चला आता या जाहिरातीच्या छोट्या छोट्या डिटेल्समधनं थोडं बाहेर येऊया आणि मोठं चित्र बघूया. म्हणजे सलाम बॉम्बे फाउंडेशन नक्की काय काम करते आणि हे एक पद त्यांच्या मिशनसाठी इतकं महत्त्वाचं का आहे. तर हा जो आपला हेल्थ हिरो आहे त्याचा प्रवास कसा असतो? पहिलं पाऊल, मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये, वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना आरोग्याबद्दलची महत्त्वाची माहिती देणं.
दुसरं, त्या मुलांमध्ये आणि समाजात एक विश्वासू ताई किंवा दादा म्हणून आपली ओळख निर्माण करणं. तिसरं, फक्त लेक्चर न देता खेळ आणि कलेच्या माध्यमातून त्यांना हेल्थी लाईफस्टाईलसाठी तयार करणं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांचा जो विळखा आहे तो भविष्यात कमी करणं. म्हणजे बघा, कागदावरची एक साधी अट प्रत्यक्षात लोकांच्या आयुष्यात किती मोठा आणि पॉझिटिव्ह बदल घडवून आणते. आणि 1 मिनिट, जाहिरातीत खाली बघा, हे अवॉर्ड्स दिसतायत, ग्रेट प्लेस टू वर्क, बेस्ट फॉर विमेन. यावरून काय समजतं की हे जे चॅलेंजिंग मिशन आहे ह्याच्यामागे खूप स्ट्रॉंग आणि सपोर्टिव्ह कंपनी कल्चर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुमची पाळी. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या करिअरच्या शोधात कसा करू शकता हे आता बघूया. ही आहे तुमची जॉब ॲड डिकोडरिंग. यापुढे कोणतीही जाहिरात बघताना हे लक्षात ठेवा. फक्त पदाचं नाव नका बघू, त्यामागचं मिशन काय आहे ते शोधा. प्रत्येक रिक्वायरमेंटच्या मागे का हा प्रश्न विचारा. कंपनीची व्हॅल्यूज काय आहेत हे समजून घ्या. त्या कामाचा खऱ्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे ते शोधा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओळींच्या मध्ये दडलेली खरी स्टोरी वाचा. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा तुमच्यासमोर अशी एखादी नोकरीची जाहिरात येईल तेव्हा जरा थांबा आणि विचार करा, तुमच्या ड्रीम जॉबची जाहिरात तुम्हाला कोणती कहाणी सांगतेय. आजच्या या डिकोडिंग मिशनमध्ये आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की आता तुम्ही कोणत्याही नोकरीच्या जाहिरातीकडे फक्त एक जाहिरात म्हणून नाही तर एक कहाणी म्हणून बघाल. जॉबच्या जॉब हब बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन जॉबच्या एका नवीन कहाणीसोबत.